मराठी मुलगी तिचे माहेर सोडताना आईकडून एक गोड ठेवा आपल्यासोबत तिच्या सासरी नेत असते, ते म्हणजे गोडाचा शिरा. कारण नवीन नात्यांमध्ये नेहमी गोडवा टिकावा, म्हणून सुनेच्या हातचा पहिला पदार्थ बनतो तो शिराच. म्हणतात ना, कोणत्याही व्यक्तीला जिंकायचे असेल ना किंवा खुश ठेवायचे असेल तर तिच्या पोटाला आधी खुश ठेवायचे. म्हणूनच नवीन घरी जाताना, सासरी जाताना प्रत्येक मुलीची आई तिला असा एक गोड पदार्थ अतिशय प्रेमळ भावनेने शिकवते, तर तो आहे शिरा. तसा आहे 2 अक्षरांचाच, पण जन्मलेल्या बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत, सणवारांपासून ते आजारी पडलेल्या व्यक्तीपर्यंत, लग्नातल्या पंक्तीपासून ते देवळातील नैवेद्यापर्यंत. बघा, मानवी मनाच्या प्रत्येक भावनेमध्ये शिरा हा असतोच असतो. मग प्रसाद म्हणून भक्तीच्या भावनेला साथ घालील किंवा मऊ मऊ प्रेमाचा आधार म्हणून आजारीपणात साथ देईल, शिरा हा असतोच असतो. भरपूर तूप, खरपूस भाजलेला रवा, आईच्या मनासारखाच गोड गोड बनवलेला साखरेचा हा गोडाचा शिरा, अंती असणारा वेलचीचा सुवास, आहाहाहा. मस्त प्लेटमधून वाफाळलेला शिरा असा समोर आला की बास रे बास, आता अख्खे ब्रह्मांड माझेच. सुख म्हणजे सुखच. ते म्हणतात ना की सुख म्हणजे नक्की काय असतं? काही नाही हो, सुख म्हणजे असा हा वाफाळलेला शिरा असतो. मग करायला घेऊयात ना शिरा? चला तर मग माझ्या आईने शिकवलेली मला पहिली पाककृती, तो म्हणजे गोडाचा शिरा. ते शिकवताना तिने अगदी अव्वल शेप असल्यासारखे अनेक सूचना देत शिकवलं आहे. आज तिच्या त्या कटाक्षपणामुळेच गोडाचा शिरा करण्यात मी माहीर आहे. त्याबद्दल त्या माऊलीला आणि सुगरणीला माझा आभार. शेवटी एकच इन्ग्रेडियंट शिऱ्यामध्ये ओतायचा असतो असे ती बोलते, ते म्हणजे भरभरून प्रेम, ज्याने तो शिरा अफलातून होतोच होतो आणि नुसते पोटच नाही तर खाणाऱ्याचे मनही तृप्त करतो. तर असा हा गोडाचा शिरा. तर आईने शिकवलेल्या टिप्समध्ये सगळ्यात महत्त्वाची टिप कोणती होती माहिती आहे का? तर जेवढा आपण रवा घेणार ना तेवढंच वाटी तूप आणि तेवढंच वाटी साखर, हे असं प्रमाण तिचं आहे. ती नेहमी म्हणते शिरा हा गोडच असला पाहिजे आणि त्यात रवा हा आधी मस्त खरपूस भाजलेला पाहिजे. तर तिच्या सूचनांप्रमाणे इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप घेणार आहे, कारण ती म्हणते तूप असल्याशिवाय शिरा हा मऊसूत कधीच होत नाही. सुवासासाठी तुम्ही वेलची पावडर किंवा जायफळ पावडर वापरू शकता. पण पुन्हा तिचं तेच म्हणणं की जर गोडाचा शिरा तुम्ही साखरेचा बनवत असाल तर वेलची अतिउत्तम, आणि जर तुम्ही गुळाचा शिरा बनवत असाल तर जायफळ किंवा सुंठ अतिउत्तम. तर मी तिने शिकवलेला गोडाचा शिरा बनवत आहे ना, तर याच्यामध्ये मी साखरेचा वापर करणार आहे, म्हणूनच वेलची पावडर वापरत आहे. एकीकडे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला 2 ते 2.5 वाटी अथवा 3 वाटी, आपल्याला जितकं ते मऊसूत ठेवायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला लिक्विडची क्वांटिटी घ्यायची आहे. तर इथे मी फक्त दुधाचाच वापर केलेला आहे, पाण्याचा शिरा मी कधीही बनवत नाही. चला तर मग एकीकडे मी हे 3 वाटी जे काही दूध घेतलेलं आहे ते मी आता तापवायला किंवा उकळायला ठेवते. यावेळेस मी केशर घातलेला शिरा बनवलेला नाही, कारण की अगदीच पारंपरिक बनवायचा होता, त्याच्यामुळे मी केशरला अवॉइड केलेला आहे. जर तुम्हाला केसर घालायचं असेल तर दूध उकळतानाच काय करा, त्याच्यामध्ये केसरच्या कांड्या घाला. चला तर मग पटपट हा जो काही रवा घेतला आहे, त्यातही रवा घेताना देखील ती सांगते की अतिशय बारीक रवा जो मिळतो 0 नंबरचा रवा तो घ्यायचा, ज्याने अतिशय मऊसूत असा शिरा आपला बनतो. आता मस्तपैकी हा रवा आधी तव्यावर किंवा आपण जे काही कढई घेतली आहे त्याच्यामध्ये छान रीतीने गुलाबी रंगावर येईपर्यंत आणि त्याचा सुगंध अख्ख्या घरामध्ये दरवळेपर्यंत भाजूयात. खूपच सुगंध ह्या रव्याचा, जो भाजलेला रवा आहे ना, अख्ख्या माझ्या घरात दरवळलेला आहे. आणि इतका सुंदर हा शिरा लागतो ना जेव्हा आपण त्याला अशा रीतीने गुलाबी रंगावर येईपर्यंत
खूप चांगल्या रीतीने भाजतो. आणि हो, जेव्हा आपण रवा भाजतो तेव्हा आपल्याला लिक्विडची क्वांटिटी जास्त ठेवावी लागते, कारण की भाजलेला जो काही रवा असतो ना, तो पाणी अथवा दूध भरपूर प्रमाणात शोषतो. आता मस्तपैकी काय करूयात, हा पूर्णपणे रवा आपला गुलाबी रंगावरती आलेला आहे, भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण तूप घालूयात. ओके, तूप घालवून पुन्हा एकदा याला 2 मिनटं अशाच छान रीतीने परतवायचं आहे. मस्त तूप घालून माझा हा रवा परतवलेला मी आहे. आता याच्यामध्ये आपण जे काही माझं उकळलेलं दूध आहे ना, ते मी आता याच्यामध्ये ओतते आणि याला खूप चांगल्या रीतीने हलवून आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी असंच झाकण ठेवून त्याला मस्तपैकी काय करायचं आहे, वाफलवून द्यायचं आहे. बघा, आपला शिरा खूप चांगल्या रीतीने वाफलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जी काही साखर घेतलेली आहे ती आपण आता याच्यामध्ये घालूयात. साखर घालून झालेला आहे. आता वेलची पूड घालूयात आणि आता खूप चांगल्या रीतीने काय करूयात, ह्याला परतूयात आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी आपण याला काय करूयात, तर झाकू. सगळ्यात महत्त्वाची टीप कोणती देते माहिती आहे आई? तर ती बोलते, जेव्हा साखर घालताना तुम्ही तेव्हा ते जास्त वेळ गॅसवरती ठेवायचा नाही, तर अगदी 2 मिनटं वाफलवून ती कढई गॅसवरून खाली ठेवायची. नाहीतर शिरा हा मऊसूत बनत नाही, तर घट्टसर होतो. आणि शेवटची महत्त्वाची टीप देते ती म्हणजे काय, की आता शिरा पूर्ण आपला तयार झालेला आहे ना, तर आता दुसरीकडे ड्रायफ्रूट्स आपण जे घेतलेले आहोत ते आता मस्तपैकी तुपावरती परतवायचे आणि याच्यावरून फोडणी दिल्यासारखे ओतायचे. तर सेपरेट जे भाजून घेतलेले तळून घेतलेले तुपामधले जे काही आपले हे ड्रायफ्रूट्स आहेत ते आता मी आपल्या तयार झालेल्या शिऱ्यावरती ओतते आणि अशा रीतीने हलवून त्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून गॅसवरून उतरून खाली ठेवते.
आपला शिरा आता तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही वरून देखील याच्यावरती तूप घेऊ शकता, पण काही गरज नाही, कारण की ऑलरेडी आपण भरपूर तुपामध्येच हा शिरा बनवलेला आहे. तर आपल्या मानवी भावनेला अत्यंत तंतोतंत जुळणारा असा हा पदार्थ नक्की तुम्ही घरी बनवून बघा.